देताल काय मला? जाऊ दे, एक बकरं द्या. बकरं नाही काही नाही तुला न्यायची ती. ते मोठं वाला आहे ना, ते देता काय? हा कसलं नाही आता तुझीच आहेत सगळी. फोटो काढ. खरे श्रीमंत तुम्ही आहेत बघा इकडं. हे बघा, ही श्रीमंती आहे. होय, का केलं विचार ना आता कुठे जवळ सगळे. हो ना. म्हणजे मला तर नव्याने सगळ्यांचे नाते गोते कळतायत ना. हळूहळू सगळे जसे माहिती. आता गावी यायला लागले ना जास्त. नसतो ना इकडे सारखं. आणि आता शेणचं शेटचं आमचं नेहमी पडतं का आलं की चक्र खाली काठी पडतं. मग अशी वर हात केला मला इथे मका पुढे आल्यावर म्हणलं काका काय चाललं तात्या, म्हणलं काय ना ठीक आहे. गेलं मला घरी. बरं चाललं, मजेत, एकदम मजेत. हा आमचं चहा प्यायला चला घरी. आता शेत जरा कधीच मागली येऊ द्या आमच्या घरी. येईन आता सकाळी. या आजोबांना तर मी पहिल्यांदाच भेटले आणि ते खूप छान बोलत होते माझ्याशी. स्पेशली त्यांच्या शेळ्यांना भेटून मला भारी वाटलं. आणि धोतर घालणारी ही शेवटची पिढी. जनावरांसोबत अटॅचमेंट झाल्यानंतर काय होतं ना, चला तुम्हाला दाखवते. ही आमची गाय प्रचंड प्रेमळ आहे. मी तिला कायम माया करते, पण आता ती मला माया करतीये बघा. या गायीच्या रूपामध्ये साक्षात 33 कोटी देवांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे.